तीन भुवन में सार वीतराग विज्ञानता शिव स्वरूप शिवकार नमः त्रियोग संहारिके। जय बोलो पंच परमेष्टि भगवान की जय। मुनि सकल व्रती बड़भागी भव भोगन ते वैरागी वैराग्य पावन माई चिंते अनुप्रेक्षा भाई इन चिंतत सम सुख जागे जिमि ज्वलन पवन के लागे जब ही जिय आत्म जाने तब ही जिय शिव सुख ठाने। जो वन गृह गोधन नारी नमो हय गय जन आज्ञाकारी इंद्रिय भोग छिन थाई सुरधनु चपला चपलाई सुर असुर खगाधिप जेते मृग जो हरि काल दलेते मणि मंत्र तंत्र बहु होई मरते न बचावे कोई चहुगति दुख जीव भरे है परिवर्तन पंच करे है सब विधि संसार सारा या में सुख नाही लगारा शुभ शुभ कर्म फल जेते भोगे जिय एक ही तेते सुतदारा होयन सीरी सब स्वार्थ के है भीरी जल पय जो जियतन मेला पै भिन्न भिन्न नहीं भेला तो प्रगट जुदे धन धामा क्यों वैक मिली सुतरामा पल रुधिर राध मल थैली की कसवसादिते मेली नवद्वार बहेगी नखारी अस देह करे किमयारी जो योगन की चपलाई ताते भय आश्रव भाई आश्रव दुख कार घनेरे बुद्धिवंत तिन्हे निरवेरे। काय सांगितलं? मागची कुठली झाली भावना? अशुची भावना सांगितली. म्हणजे काय होतं? अशुची शरीर आपलं अशुची आहे. किती त्याला सुंदर बनवायला गेलो तरी पण ते त्याचा धर्म सोडत नाही. जसं कारल्याला किती गोड करायला गेलं तर कारलं कडूच असतं ना, खाता का नाही? तर ते त्याचा स्वभाव सोडत नाही. जसं ते चंदन असतं तर त्याला सुद्धा सांगितलं जरी आगीत टाकलं तरी सुद्धा ते सुगंधी असतं, थंड असतं. म्हणजे आपला स्वभाव कुठलाही चीज सोडत नाही. मग आपण आपला स्वभाव का सोडायचा? जीवाचा स्वभाव काय? ज्ञानदर्शन चेतना. मग हा स्वभाव आपण सोडतो आणि या जीवाशी रमायला जातो, शरीराशी. आणि शरीरात ते स्वतःचा स्वभाव सोडत नाही. म्हणून त्यांनी काय वाक्य सांगितलं माहिती का? तुमचं शरीराशी वन साइडेड लव आहे. म्हणजे काय कळते तुम्हाला जास्त माझ्यापेक्षा? तर तिथं शरीर तुमच्यावर प्रेम करत नाही. तुमचं शरीरावर इतकं प्रेम आहे की त्यासाठी सगळं करायला तयार. शरीर म्हणते जेव्हा त्याची वेळ आली तेव्हा टाटा बाय बाय. म्हणजे तुम्हाला मी काय तुमच्यासाठी थांबणारा नाही. म्हणून त्याचं तुमच्यावर प्रेम नाही. ते तुमच्याशी एकत्व रूप नाही. ते त्याचं कार्य करते. त्याचं धर्म आहे बस मल वाहत राहतो नवद्वारातून, हे सांगितलं. म्हणून असं घिनकारी शरीर आहे, अशुची आहे, मलिन आहे. किती त्याला आपण सुगंधी बनवायचा प्रयत्न केला, सुंदर बनवायचा प्रयत्न केला, टिकवायचा केला तरी सुद्धा ते टिकणार नाही.
मग हे समजून आपण काय करायचं, जर त्या शरीराशी एकत्व केलं त्याच्यासाठी सगळे नको नको ते पाप सगळे का करतो जीव, पाप का करतो, शरीराच्या नादी लागूनच करतोय. कुठले पाप आहेत सांग, 5 पाप आहेत, 7 व्यसन आहेत, सगळे कोणासाठी, जीवासाठी आहे का शरीरासाठी आहे. कुठले 5 पाप, हिंसा, झूठ, कुशील, परिग्रह, सगळ्यामध्ये अजीवाशी म्हणजे काय म्हणायचं, सगळं शरीराशीच आहे ते. हिंसा करतोय तर कोणाशी तर रागद्वेष झाला म्हणून हिंसा करतोय, किंवा मग या शरीरासाठी हिंसा, रात्री भोजन करतो म्हणजे काय, हॉटेलमध्ये खातो म्हणजे काय, हिंसा. काय हिंसा, काय जोरात बोल मला ऐकू दे, काय असते भैया, हिंसा ना. हॉटेलमध्ये चहा पिणं हिंसा, काय हिंसा, कॉफी हिंसा, काय हिंसा. मग हिंसा करायची का आपण, मग काय असेल ना तरी चातुर्मास नियम करा अम्मांकडून. मी 4 महिने बाहेरचं अगाईत पाणी पिणार नाही एवढं नियम करा, बास सगळे पाप थांबले आपले. 4 महिन्यामध्ये आपलं भरपूर पुण्य उदयाला येईल. तर सांगितलं की पहिला हिंसा म्हणजे कुठं जीवाची आपण घात होऊ नये, जीवाचं कुठं रक्षा व्हावी ह्याचा विकल्पच नसेल तिथं हिंसा झाली. माहिती आहे आपल्याला की तिथं जीवाचं घात होऊनच कार्य होतं म्हटलं तर. जसं ते अनेक आत्ता येतात ते परवा एक आलं होतं काय तुमचं टोमॅटो सॉस म्हणा, नाहीतर काय ते चायनीज असतं ना, काय असतं त्याचं परवा दाखवलं होतं, मला नाही माहिती. परवाचं एक काहीतरी एक व्हिडिओ आलं होतं तसलं तळलेलं होतं दाखवलेलं त्यांनी, ते कसल्या कुठल्या पण एरियामध्ये करतात आणि तसलं तुम्हाला छान टेस्टी लागतं म्हणून, हो ना, असं ते त्यांनी दाखवलं होतं. म्हणजे ते त्यामध्ये जरासुद्धा हायजीन नाही आहे. जाऊ देत बाकीचं सगळं तर राहू देत बाजूला, पण कसलंही पाणी वापरणार, कसल्याही तेलात तळणार आणि ते कसलंही पॅकिंग करायला पण जमिनीवर टाकलेले तेच उचलून करणार, म्हणजे काय त्याच्यामध्ये जरासुद्धा FDA तर काय तिथं रोलच नाही आहे. त्यामुळं तसलं चीज आपण खाताना छान लागतं, हो ना, पैसे देऊन खायचं पाप. म्हणून सांगितलं असलं पाप करतो कोणासाठी, शरीरासाठी. मग हे शरीरच जिथं माझं नाही आहे तर ती अशुची भावना सांगितलं शरीरापासून वैराग्य करा. आणि मग त्या शरीरासाठी हे सांगत होते मी, हिंसा करतो, झूठ का बोलतो, झूठ हे पाप आहे, असत्य हे पाप का करतो, बाबा असत्य का बोलणार, जो बोलणार तो खोटं बोलती का नाही बोलत, सत्यवादी आहेस, खोटं बोलतो कशासाठी, असंच काहीतरी आपल्याला आपलं साधायचं असतं म्हणून खोटं बोलतो. जसं धंद्यामध्ये का खोटं बोलतात, का बोलता हो, बोलता का नाही बोलत, खरं बोलायचं समोर. काय माहीत नाही, मलाच माहीत आहे सगळं, धंदा पण मी शिकते आता. म्हणजे तिथं पण आणतो 1 रुपयाची चीज आणि विकतो कितीला, आणली 100 रुपयाची तर सांगायचं आम्हालाच 150 रुपयाला पडली, तुम्हाला कुठं देणार कमी करून अजून. म्हणजे झूट आलं का नाही त्याच्यामध्ये. म्हणजे तिथं झूट पण सगळं शरीराच्या हितासाठीच, शरीराच्या सुखासाठीच. मग ते एक मनुष्य होता बरं का, राजा होता, आणि राजानी एका मनुष्याला बोलवलं आणि सांगितलं की तो शेतकरी का काय होता आणि त्याच्या मुलीचं लग्न असतं, मग त्या मुलीच्या लग्नासाठी पैसे पाहिजे असतात त्याला. म्हणून तो गेला राजाकडे आणि म्हणतो की माझ्याकडे पैशाची कमी आहे, तुम्ही फार उदार आहे, मदत करता असं ऐकलो, तर मला मदत करा पैशाची. तो म्हणला राजा मी करतो मदत, पण माझी अट आहे, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागतं बुद्धिमानीने. मग तो म्हणला विचारा, नाही आलं तर नाही देऊ शकणार, मग मी पैसे नाही देणार. मग तो विचार म्हटल्यावर ह्यांनी काय सांगितलं, म्हणले जा आणि एक असा मनुष्य, 2 असे मनुष्य घेऊन ये ज्यांनी आजपर्यंत कधीच खोटं बोललं नाही आणि दुसरा कधीच खरं बोललं नाही, असे 2 माणसं जाऊन पकडून आण म्हणून सांगितलं. मग आता त्यासाठी डिफिकल्ट टास्क होतं ते, कसं आणायचं सांग, किती शोधलं तरी पण तुमच्याकडं खोटंच असते, खरं मिळायचं तर लय अवघड असते, नाही तर खरं असलं तर खोटं त्याच्यामध्ये असतेच. त्यामुळं असं आण की आजपर्यंत ज्यांनी कधीच खरं बोललं नाही आणि कधीच खोटं बोललं नाही. कोणाला आणायचं सांग, तुमच्या घरातली आणायची का 2 माणसं आहेत का कोणाची, कोण मिळणार त्याला, नाही लहान बाळ पण नाही.
चालला असतं, सांगितलं असतं त्याला फोन करून घेऊन जा म्हणून. तर तो गेला आणि गावात सगळीकडे शोधला. त्याला प्रश्न होता ॲक्च्युली की कसा मिळणार, कुठून आणणार मी, माझं पैसे मिळणार की नाही, टेन्शन आलं त्याला. ते जाऊन शोधला आणि शेवटी त्याला एक माणूस मिळाला, त्याला घेऊन आला तो राजाकडं. मग राजाने म्हटलं तुला 2 माणसं आणायला सांगितली होती मी, तू एकच का आणला? मग त्यांनी विचारलं कुठली 2 माणसं? म्हटला ज्यांनी आजपर्यंत कधीच खरं बोललं नाही आणि ज्यांनी कधीच खोटं बोललं नाही. मग तो म्हटला शेतकरी, याच्यामध्ये दोन्ही गुणधर्म आहेत. म्हटलं असं कसं शक्य आहे? म्हणले एक तर खरं तर असेल नाही तर खोटं तर असेल. तो म्हणला मग काय. मग राजा एकदम प्रसन्न, पैसे दिले की नाही? देऊन टाकले. म्हणजे झूट सुद्धा पाप आहे हे मला सांगायचंय. कशासाठी झूट बोलतो? ह्याच्यासाठीच. ह्याला काय चांगलं पाहिजे म्हणलं की खोटं काम करून पचवणार सगळं. तर खोटं हे पाप आहे. अजून चोरी कशासाठी करतो माहित नाही म्हण की मला. चोर करतो तर चोरी मला कशाला माहिती असणार? चोरी का करतो? म्हणजे शरीरासाठी चालं परत. जे काय त्याला करायचंय ना काम, ते सगळं त्यासाठी शरीरासाठी चालं. तर एक हे होता, कोण असं मदारी असतात ना, काय म्हणतात त्याला, असं दोरीवर खेळ करणारे असतात बघ, तसल्या टाईपचा एक माणूस होता. डोंबारी. हां. तर ते तसल्या टाईपचं काम करणारा माणूस होता. आणि एक दिवस चोरांची टोळी, 3 चोर होते मिळून, ते असं चालले होते इकडं तिकडं फिरत दिवसा बरं का. आणि त्यांना तो माणूस दिसला की असं तो वरून खेळ करतो वगैरे, आणि ते बघायला उभारले होते. आणि मग खेळ झाल्यावर ते खाली उतरला माणूस आणि जेवढं पैसे मिळालं ते बघितलं तर एवढेसेच पैसे मिळाले. मी इतकं रिस्की काम करतो तरी पण मला लोक पैसे देत नाहीत. मग तो असं जरा हिरमूस लावून बसला होता. हे 3 चोर त्याच्याजवळ गेले आणि म्हणले आमच्यावर काम करणार का? मग त्यांनी सांगितलं काय काम? म्हणलं ह्याच्यापेक्षा रिस्की काम असतंय म्हणलं आमचं. म्हणलं चालतंय, सगळे डेअर करायला तयार आहे मी, पण मला पैसा पाहिजे. मग ते जोडला त्यांच्याबरोबर. चोर आहेत कळलं ह्याला आणि मग चोरी करायची होती. गेले एका सेठजींच्या घरी आणि गेल्यावर त्यांनी काय केलं, ह्याला सांगितलं होतं की तुला आता तारेवर त्या दोरीवर चालून सवय आहे म्हटल्यावर, म्हणलं त्या निमुळत्या भिंतीवरनं जायचं आहे आणि आत उडी मारून तुला दरवाजा उघडायचा आहे जाऊन. त्यांचं असतं ना, काय म्हणायचं त्याला आता, घराची एखादी वॉल असेल अशी की ज्याच्यावरनं जाऊन तुला आतमध्ये उतरायचं आहे आणि दरवाजा उघडायचा आहे. मग ते बरं म्हणलं हे काय मला अवघड नाही आहे. आणि मग ते जाऊन तिथं भिंतीवर उभारलं बरं का, पण पुढं जाईच ना. म्हणलं काय झालं तुला तरी येते चालायला दोरीवरनं? हां, तुम्हाला कसं माहीत आहे? तर ते पुढं चालायच ना. म्हणलं काय झालं आता, का नाही चालत आहे तू? तर तो म्हणला मला मी नाही चालू शकणार ह्याच्यावर. मग का म्हणले तर त्यांनी उतरून खाली आला आणि विचारलं ह्यानी का नाही चालू शकत. तर तो म्हणला की मी जेव्हा दोरीवर चालतो तेव्हा ढोल वाजवतात आणि मग त्याच्या म्युझिकवर मी चालतो. म्हणले ढोल वाजवा. मग चोरी झालीच. आणि मग तो चोरी पण करू शकला नाही. म्हणजे कशासाठी चोरी करतो तर ह्या शरीरासाठी. मी विसरले होते बरं का गोष्ट, तुम्ही सांगितलं म्हणून लक्षात आली. मी काय तर दुसरंच घडवले असते. तर ते ढोल वाजवलं तर चोरी होणार नाही आणि चोरी पाहिजे तर चालायचं पाहिजे तर ढोल वाजवायला पाहिजे. म्हणजे करतो सगळं तर शरीरासाठीच. म्हणून सांगितलं की हिंसा, झूट, चोरी, कुशील, परस्त्री सेवन, 5 इंद्रियांचे भोग, जे पण करतो ते सगळं भक्ष विवेक न करता खातो. काय रात्री खातो, आगाळीत पाणी पितो किंवा गवतावरून चालतो. हे काय झालं, मऊ गादीवर झोपतो. चांगलं असतं ना मऊ गादी का नाही? ह्याच्यावर का झोप लागत नाही? काम करायचं दिवसभर आणि ह्याच्यावर झोपायचं, काय 1 मिनिटात झोप लागते. मग ते मऊ पाहिजे, फॅन पाहिजे, कोणतर काय नाही लागत. कसं झोपतो मग मेल्यासगळं झोपलेलं असतं. म्हणून तिथं कुशील म्हणजे 5ही इंद्रियांच्या अधीन होणं, ह्याला कुशील म्हणायचं. हे बघायला पाहिजेच, असं दृश्य पाहिजेच, अशी टेस्ट पाहिजेच, कानाला असे शब्द पाहिजेत. सगळं ज्याच्याबद्दल तुम्ही कंपल्शन करणार ना तिथे सगळं त्याचं व्यसन म्हणायचं ते. म्हणून कुशील म्हणजे पाप आहे, ते पण शरीरासाठीच झालं सगळं. आणि परिग्रह का हो? परिग्रह म्हणजे सगळं सामान सुमान, तुमचं धनधान्य सगळं चाललं त्याच्यामध्ये.
मग ते त्याच्यानी काय होतंय, ते कोणासाठी, सगळं शरीरासाठीच की, आपल्यासाठी म्हणजे आत्म्यासाठी परिग्रह काय उपयोगाचा नाही आहे. मग शरीरासाठी सगळं जमवतो आणि मग परिग्रह ठेवला तर काय पाप लागतंय. कपडे घालायचे नाहीत का आम्ही, घरात राहायचं नाही का आम्ही, मग हे सगळं परिग्रह आहे. चष्मा वापरायचा नाही का, दिसणार कसं म्हण की मला. जे पण परिग्रह आहे ते पाप आहे. का पाप आहे, परिग्रह ठेवणं तेवढं दोषास्पद नाही आहे, आवश्यक बरं का, अनावश्यक नाही. अनावश्यक लई ठेवता तुम्ही, ते दोषच आहे. पण जरी आता मला आवश्यक आहे 2 साड्या मी वापरणार, 4 साड्या वापरणार समज, तेवढं मी ठेवणार माझ्याजवळ, पण त्याच्यामध्ये जी आसक्ती असती ना ते पाप आहे. जे पण परिग्रह जवळ ठेवतो आपण, घर माझं, आसक्ती ठेवली ना त्याच्यामध्ये तर ते पाप झालं. पण जवळ ठेवतोय तर नाईलाज आहे, गृहस्थ आहे तोपर्यंत सगळं परिग्रह लागतंय, आवश्यक तेवढं ठेवणार की. पण अनावश्यक ठेवलं तरी पण घरात तुटलेले काय काय असतात ना वस्तू, किंवा काय आपले अनावश्यक गोष्टी अनेक असतात घरामध्ये, न लागणारे, न वापरणारे, अनेक महिने वर्षोनवर्ष बघणार नाही त्या वस्तूकडे आपण, पण घरात पाहिजे. सांगा कुठल्या वस्तू आहेत असे आहेत ना घरात, दिसले का? मला दिसतात सगळे, इथून दिसाले, तुमच्या चष्म्यातनं दिसत. हां काय त्या घरामध्ये काय काय सांग, अनावश्यक. इतकी आवश्यकताच नाही आहे जीवाला, इतकं ठेवलं आहे आपण घरामध्ये. काकू काय काय घरामध्ये जे ठेवतो ना त्याच्या प्रत्येकाच्या निमित्तात पाप चालू राहतं आपलं. हे पण समजून आपण सोडलं नाही तर असं सांगितल्यावर ते एक मनुष्य गेला घरी आणि काय केला माहिती का, बायकोच्या सगळ्या साड्या काढल्या. म्हणला पंडितजींनी सांगितलंय काय, अनावश्यक घरात काय ठेवायचं नाही. आता बायको काय करणार सांग. त्याचे कपडे नाही, त्यालाच बाहेर काढलं. म्हणला आवश्यक गोष्टीच घरात ठेवणार आहे, तुला ठेवणार नाही. म्हणजे असं दुसऱ्यासाठी नाही, स्वतःसाठी सांगायला लागलेत की जे काय आपण करतो ते पाप सगळं शरीराच्या नादी लागून, आणि शरीर तर नष्ट होणार आहे, ते म्हणजे आपलं स्वरूप नाही, त्याच्या मागं जाऊ नका. शरीर मलिन आहे, त्याच्यापासून वैराग्य होण्यासाठी शरीराचं रूप सांगितलं. आता पुढच्या दोह्यात सांगतात काय, आसरव. हां हे सांगायचं होतं की शरीराच्यासाठीच आपण सगळे चुकीचे भाव करतो. जे काय मिथ्या भाव आहे, जे विकारी भाव आहेत, जे आसक्तीचे भाव आहेत, रागद्वेष मोह आहेत, सगळे भाव कशासाठी, हे सगळे भाव म्हणजे आश्रव आहेत. मग आश्रव कशाला म्हणायचं, आश्रव म्हणजे कोणी येणं, पाहुणे. या तर आश्रव म्हणजे कर्मांचं जीवाकडं, जीव प्रदेशामध्ये येणं. घे भैया वही, त्याला म्हणायचं आश्रव. काय म्हणले, लिही त्याच्यात, कर्म जीवाच्या प्रदेशामध्ये येणं. लिहा पप्पा, कागद काढा आणि लिहा. चला, हाय माहिती आहे मला खिशात, ते ठेवा, झालं काम त्याचं. मला डायरी कमी पडते, मी कागदावर पण लिहिते बघा, माझी सगळी कागद भरलेली आहे. काय सांगितले, आश्रव म्हणजे कर्मांचं जीव प्रदेशाकडं येणं. लिहिलं असं, त्याला म्हणायचं आश्रव. त्याचे 2 टाइप्स केले, काय, द्रव्य आणि भाव. द्रव्य आश्रव म्हणजे काय, पुद्गल कर्म, त्याची चर्चा. पुद्गल कर्म जीवाच्या प्रदेशामध्ये येणं, त्याला म्हणायचं द्रव्याश्रव. आणि भावाश्रव म्हणजे काय, जीवाचे विकारी परिणाम उत्पन्न होणं, ह्याला म्हणायचं भावाश्रव. काकू कुठे आहे वही पेन, लिहा. तर द्रव्याश्रव म्हणजे कर्माशी रिलेटेड सगळं जड पुद्गलाशी, आणि भावाश्रव म्हणजे काय, आपले चुकीचे परिणाम, त्याला म्हणायचं भावाश्रव. आश्रव म्हणजे काय, लिहिलं का, मग कोण लिहायचं ते.
काय सांगितलं इथं? मग ते आश्रव का होतात, कोणाला होतात, कधी होतात, कसे होतात, विचारा की. तर सांगा, मीच विचारले आता. चला, कोणाला होतात? जीवाला होतात, बरोबर. मग कधी होतात? म्हणजे त्याचं कारण आहे काहीतरी. आश्रव कोणाला कधी होतात ना, त्यासाठी त्यांनी सांगायला लागले तिथं काय, जो योगन की चपलाई ताते वे आश्रव भाई. म्हणजे काय, जेवढी योगांची, योग किती? 3 कुठले? आ आणि ई. कुठले कुठले हो योग? हां हां पप्पाजी, योग काय म्हणता प्रतिक्रमण भो प्रभो? हां, नुसतंच पाठ करून ठेवलंय, काय उपयोग त्याला मग? मन वचन काय सगळे योग आहेत. योग म्हणजे मनोयोग, वचनयोग, काय योग, असे 3 प्रकार केले त्याचे. मग तिघांच्या द्वारे आपण चुकतो. काय म्हणले? हां, तर त्यासाठी सांगायलेत की जो योगन की चपलाई. मग तुम्ही मनाच्या द्वारे तर कुठं बसलाय आता? मनाच्या द्वारे कुठं आहे? हां, तर धरून ठेवलं आहे, इथंच राहणार की, बाहेर कुठं जाणार? मनाने जिथं बसतो तिथं ते आश्रव चालू आहेत. मन वचनाने जे काय बोलतो त्या निमित्तात कर्मांचा आश्रव. आणि काय म्हणलं ना, शरीराची अनावश्यक हालचाल जरी करणार ना तरी सुद्धा आश्रव चालू असतो कर्मांचा. म्हणून डान्स करायचं नसतं. म्हणजे तुम्हाला व्यापार धंदा करावा लागतो, स्वयंपाक पाणी करावं लागतं, ह्याच्यासाठी शरीराची हालचाल होणार, येणार जाणार, दर्शन करणार, पूजन, ह्याच्यामध्ये पण सगळं शरीराच्या निमित्तात चंचलता होते, तर आश्रव आहे त्या निमित्तात. पण हे सोडून अनावश्यक जे काय शरीराची हालचाल करणार ना, तर त्यासाठी म्हणून म्हणतात की रिकामा वेळ असला कुठं जातं संडेला संध्याकाळी? कुठं जातो भैया? कुठं नाही या कुठं जातात आमच्याकडे सगळे माहिती आहे का? पार्क, नाही तर नवी पेठ. नाही, नवी पेठ पण बंद झाली आता. कुठं जाते तर सगळे नवीन नवीन डिमांड. उगीच म्हणजे काय कारण नसताना असं काय घ्यायचं नसतं, करायचं नसतं बरं का. एकदा ते गेले कोण तर असंच डिमांडमध्ये बरं का, आणि काय केले, जाऊन हुडकून एक खोटरभर घेऊन आले. म्हणजे असं काहीतरी अनावश्यक आपलं शरीराची आपण करणं हालचाल, हे सुद्धा एक आश्रवाचं कारण आहे. होय, हे असली पण विचार आहेत लोकांचे. काय तिथे AC असते म्हटल्यावर डिमांडमध्ये फिरायचं जाऊन. फुकट असते ना, जायला चालतंय, बाहेर यायला चालतंय, पण तिथं खर्च करायला चालणार नाही. जो योगन की चपलाई, जे काही योगांची चंचलता आहे, तर त्याच्या निमित्तात जे आश्रव होतात, ते जे काय कर्म येतात त्याला म्हणायचं आश्रव. मग योग कुठले कुठले म्हणले? 3 प्रकारचे योग, मन वचन आणि काय. तर या तिन्ही योगाच्या द्वारे जीवाला आश्रव होतो. मग ते सांगितलं दुसऱ्या ओळीमध्ये. ते आश्रव कसे आहेत? आश्रव दुःखकार घनेरे. ते आश्रव दुःखकार आहेत, कधीही कोणालाही सुख देणारे नसतात. का? कारण त्याच्या निमित्तात कर्म येतात. तर कर्म सुख देतात का दुःख देतात? विचार करून सांग. कर्म सुख देतात का दुःख? आणि पुण्यकर्म सुख देतं का नाही? हो का नाही? हो का नाही? काय शुभकर्म काय देतं? जाऊ दे, पैसे काय देते तो? पैसे कुठलं कर्म सांग? अजून यायचेत म्हण माझ्याकडे. पैसे शुभ का अशुभ? अशुभ म्हणत तर काढून घेणार खिशात ना सगळे. पैसे शुभ का अशुभ भैया? पाहिजे तेव्हा शुभ आणि नको तेव्हा अशुभ. पोलीसच्या समोर गेलो, इन्कम टॅक्सची रेट पडली की अशुभ. चोर घरात आला की अशुभ. आणि जेव्हा पाहिजे त्यावेळेस असते हातात म्हटलं शुभ. असं असतं का? म्हणजे ज्याचा स्वभाव जे आहे ते तेव्हा कायम राहतो. त्यामुळं म्हटलं की धन हे सुद्धा आश्रव देणारं आहे. मग ते असो नाही तर नसो, भिकारीकडे कमी आश्रव असणार की नाही? पैसे कुठे असते त्याच्याकडं? आणि धनिकाकडं पैसे असले तर कशाला जास्त आश्रव? मग ज्याच्याकडे नाही ते पाहिजे 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 करून रडणार म्हणून आश्रव, आणि ज्याच्याकडे भरपूर आहे त्याला हां. मग त्यांनी सांगितलं ना काय,
काय म्हणतो ते, निर्धन. इथं झालं की वर एके ठिकाणी राजा राणामध्ये. म्हणा बाबा दुसरं वर म्हणा, दुसरं. मरना सब को एक दिन अपनी अपनी बार. काय ते, धनवान आणि निर्धन असं एक वाक्य आलं की काय, कृष्णा नव्हे तृष्णा. धाम बिना निर्धन दुखी, तृष्णा वश धनवान. म्हणजे काय, ज्याच्याकडे धन नाही आहे तो नाही म्हणून दुःखी, आणि ज्याच्याकडे आहे तो अजून पाहिजे म्हणून दुःखी. म्हणून सांगितलं कोणी जगामध्ये धनाच्या मागे लागलेला सुखी होऊ शकत नाही. कारण धन हे जड आहे, पर आहे, ते आपल्या आत्म्यापासून भिन्न आहे, आणि त्याचा आत्म्याला काय उपयोग नाही आहे म्हणून ते दुःखकारी आहे. म्हणून ते धन म्हणा हे हार्ड कॅश आहे, तर ती द्रव्यास्रव झालं, ते आपल्या जवळ आलं, ते कशाच्या निमित्तात आलं, आणि त्याचे भाव ठेवले आपल्या अंतरंगामध्ये. तर इथं घेऊन बसला की नाही, सांग किती आहेत अकाउंटमध्ये पैसे, नाही माहीत नाही. म्हणजे ते जर आपल्या कॅल्क्युलेशनमध्ये आहे ना, ज्ञानामध्ये सारखं एवढे आहेत माझ्याकडे एवढे आहेत, तरी सुद्धा मग भाव आसरव चालूच आहे सतत. किती आहेत सांग बघू, पॉकेट मनी दिली आहे का नाही. हां, नाही दिली म्हटलं तरी सुद्धा भावासरव चालू आहे बरं का. म्हणून तिथं म्हटलं की नाही मोबाईलच देणार आहे आता तिला बहीण म्हटल्यावर. भावासरव का द्रव्यासरव. मोबाईल म्हणजे तर महाभयंकर पापाचा द्वार आहे ते. म्हणून काय म्हणले पप्पा, चला 4 महिने मी म्हणा काय नाही हे असं कुठं काय सांगितलं तर का मी काय करायचं ते, काय तर विचारा. नाहीच पहिलंच नाही. 4 महिने असा नियम करायचा, मी दिवसभरात 1 तास मोबाईल मला हात लावायचं नाही. काय अवघड आहे आपल्यासाठी, चालतंय का नाही. रात्रभर काय, रात्रभर घेऊन बसता का काय, आता बघावं लागेल तुम्हाला मग ते पण. म्हणजे दिवसभरात फक्त फोन कॉल घेण्यासाठी 1 तासभर मी बाकीचं काय करणार नाही, आणि नाही आवश्यकता त्यावेळेस ते 1 तासभर मी फोन पण नाही करणार. चालतंय का नाही. नाही चालत, चालतंय ना, चालवायला पाहिजे. त्याशिवाय गेलो कुठं सांग, इम्पॉर्टंट काम पडलं, बँकेमध्ये बसलोय, सांगा त्या मॅनेजरच्या समोर, काय करता फोन आला तर मग तेच ते असतंय ना. म्हणजे सोडलं ना त्याचं मोह त्यावेळेस. तसं एक तासासाठी आपला संयम झाला तो उलट. असं काय केलं तर माहिती का, त्या जितूबाईंनी पंढरपूरमध्ये सगळ्या बायकांना प्रवचनमध्ये घेतलं. काय रविवारचा दिवस होता, म्हणले त्या बायकांना कशाला लागतंय म्हणले फोन, चला करा म्हणले आज एका दिवसासाठी फोन त्याग. आणि अक्षरशः असली आमची फजिती झाली त्या दिवशी. त्यांनी तिथं नियम घेतल्यावर आम्ही आम्हाला माहित नाही फोन मारतोय या म्हणून सांगायला, आणि एक बी बाई फोन उचललं ना. आता पुरुषांना फोन करायची प्रणाली आली होती. म्हणजे नियम घेतला, पाळला, मग त्यावेळेस त्यांना कॉन्फिडन्स आला का नाही, जगू शकतो. ते सगळे आम्हांकडे आले त्या दिवशी न सांगता माहिती का, आणि एकाच्या हातात बी फोन नाही. म्हणले आम्ही अशी आज निराश्रव आलोय म्हणले. म्हणजे एवढं सुखी राहू शकतो ना मग बिना फोनचे. मग का नाही रोज प्रयत्न करायचे. हां, ज्याच्याकडं नाही त्याला पाहिजे 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 म्हणून मोह आहे, आणि ज्याला आहे त्याला डोक्याला त्रास आहे तरी पण सोडायची इच्छा आहे ना. हां, चला म्हणा मी एक तासभर कधी पाहिजे तेव्हा. मी काय तुम्हाला कंपल्शन केले का हेच तास म्हणून. आता आंघोळ करता, नाश्ता करता, तेव्हा तर असतो की तास जातोच की त्याच्यामध्ये. तेवढ्या वेळासाठी 1 तासभर कधी पण दिवसभरामध्ये 1 तास म्हण. शाळेमध्ये असलं तर कशाला लागते फोन आता. बरं जाऊ दे, शाळा सोड, घरी आल्यावर चालते की 1 तासभर. मग तेवढा वेळच असते घरात फोन हातात. चालतंय, घरात आपण सकाळी आंघोळ करतो, आवरतो, तोपर्यंत वापरतच नाही. पण फक्त तसं करायचं, मी आज सकाळी 8 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत वापरणार नाही. तुम्हाला जे टायमिंग कम्फर्टेबल असेल ते चालतंय ना. हां, लावतच नाही म्हणूनच ते. पण तसं आपलं इंटेन्शनली करायचा तो संयम, मी एवढा 1 तासभर वापरणार नाही. खूप आसरव थांबले त्याच्या निमित्तात, खूप. म्हणजे आम्ही आता जेव्हा आम्ही करतो ना असं सोय, तेव्हा आम्हाला निर्विकल्पता असते, करावं लागतं, वापरावं लागतं, त्यासाठी ते म्हणायचं मजबुरी. हां, चालतंय ना त्या 1 तासभर. आता 1 आठवड्यात काय, आता 1 तास कधी पण वाढवू शकतो आपण. हां, चला 1 तास मी
फोन न वापरण्याचा प्रयत्न करते. हात जोडा घे, म्हणा सगळ्या दोषाचं प्रायश्चित्त म्हणून जोडा पप्पा. पूजा करता, मंदिरामध्ये प्रक्षाळाला जाता, प्रवचनाला जाता, किती वेळ आहे आपल्याकडं. फक्त आपल्याला संयमित करायचंय स्वतःला. मी एवढं 1 तासभर करणार नाही. दुधाला जाता तिथं पण वापरता का फोन? त्यातनं पण जाऊ दे तुम्हाला धर्मकार्यासाठी मोकळी, पण कंपल्सरी फक्त धर्मासाठी. 1 तासामध्ये जर वापरलात तर ते, नाही तर नकोच होऊ देत. आपल्याला माहित आहे ते काय तर आलं की रील्स म्हणजे गेलेलंच असते दुसरीकडे. आपण 1 तासभर मी पुढं बोला की तुम्हीच मोबाईल वापरणार नाही. हां, एक आठवडा काय असते ते बघ लगेच कशी शाळा. मी सांगायला तर माझं नाही ऐकणार, तुझं ऐकणार, असं असते मोही जीव. हां हां, नियम नाही आहे तो, संकल्पच आहे हा. आपण केलेला नियम केलाच नाही. 1 वर्ष म्हणले नाही मी, 1 महिना, 4 महिने म्हणायचं. जाऊ देत आता काकू. 4 महिन्यापर्यंत आपल्याला इतकी अडचण कधीच येत नाही की आपल्याला नाहीच चालणारच नाही आता फोनवर बोललं तर. हां, सांगते की तुला ते सांगून ठेव. मी आजपासून महिनाभर 8 ते 9 पर्यंत फोनवर बोलणार नाही बघ. 1 पण फोन येणार नाही तुला. असं स्टेटस घालून टाक. जाऊ काय, चल हात जोड पटकन. 1 तासभर दिवसभरात मी फोन वापरणार नाही. फॉर एनी मीन्स. जाऊ देत लय अडचण आली तरच, नाही तर काय. आहे का बघ आता शाळा कशी झाली तुझी. काय तसं करायचं बरं का. म्हणजे तुम्ही झालं असं नाही, मी झोपलंच होतं 1 तास गेलं असं नाही. मी आत्ता या वेळेपासून या वेळेपर्यंत वापरणार नाही असं तुम्ही इंटेन्शनली केला तर त्याचं फळ आहे. नाही तर काय, असं तर घरात पैसे पडलेले आहेत वापरतच नाही आपण. पण चांगलं चालू आहेत की नाही आसराव आपल्याला, माझे पैसे आहेत, मी घेणार आहेत, वापरणार आहेत. म्हणजे असं विचारपूर्वक करा निर्णय की एवढा 1 तास कुठलाही दिवसभरामध्ये. घड्याळ बघून समजा 8ला चुकलं तुमचं, दुपारी 2 वाजता आहे का इथंच, दुपारी 2 वाजता आलो घरी समजा, काय आपण काम करतोय तर 3 वाजेपर्यंत मी नाही वापरणार. असं एक आपण स्वतःहून स्वतःला नियम द्या तर होणार ते. नाहीतर कोण आपल्याला त्या कर्मांच्या जाळ्यातनं वाचवू शकणार नाही. तर आपल्याला मिळाली जिनवाणी लई महाभाग्याची गोष्ट आहे. असं कोण सांगणार का बाहेर? सांगाच. तुम्हाला मोबाईल लोक फ्रीमध्ये द्यायला बसलेत आता. ॲड्रेस देते थांब माझा तुला. काय ते गाडी घेतली की मोबाईल फ्री, काय टीव्ही घेतलं, फ्रीज घेतलं की मोबाईल फ्री. म्हणजे घ्या विष खावा असं आहे त्यांचं. आणि ते सगळे घ्यायला बसलेत. म्हणून सांगितलं कोण बाहेर असं तुम्हाला हिताचा उपदेश देणारं नाही आहे. ते त्या कर्मातनं त्या पापातनं सोडवणारं नाही आहे. सगळे पापी बनवायला बसलेत. नाही झालं 5 मिनिटं घेऊन. काय झालं समजलं का? 2 ओळीचा अर्थ काय सांगितले? जो योगन की चपलाई ताते भे आश्रव भाई, आश्रव दुःखकार घनेरे. घनेरे म्हणजे खूप, घन म्हणजे भरपूर. आश्रव हे खूप दुःखकारी आहेत. बुद्धिवंत म्हणजे ते जे बुद्धिमान असतात ना ते काय करतात? तिन्हे निरवेरे त्याला दूर करतात. कोणाला? आश्रवाला. तिन्हे म्हणजे त्याला. बुद्धिमान लोक त्या आश्रवाला दूर करतात, निवारण करतात. त्या आश्रवांच्या आहारी जात नाहीत. मग इथे सांगत होते मी की द्रव्यकर्म आहेत ना ते तुम्हाला काय करत नाहीत. त्या द्रव्यकर्माचे 2 भेद करा. काय? पुण्य आणि पाप, किंवा असाता आणि साता म्हणायचे त्याला. हे कर्मांचे नाव आहेत 2. कुठले पप्पा? काय कुठलं आहे ते कर्म? 8 कर्मामधलं वेदनीय कर्म आहे. वेदनीय कर्माचे 2 भेद आहेत, साता आणि असाता. लिहा. आणि त्यालाच तुम्ही तुमच्या परिणामांच्या भाषेत काय म्हणता? पुण्य आणि पाप. पुण्य म्हणजे साता कर्म आणि पाप म्हणजे असाता कर्म. हे जीवाचे परिणाम, ह्याला तुम्ही पुण्य पाप म्हणता. आणि तेच कर्म द्रव्यकर्म रूप असतील त्यावेळेस पुण्य हे द्रव्यकर्म, पाप हे द्रव्यकर्म, किंवा साता आणि असाता रूप द्रव्यकर्म.
तर हे कर्म जोपर्यंत जीवाजवळ आहे तोपर्यंत त्याला आश्रव चालू आहे, आणि जोपर्यंत त्याच्या आहारी जातो जीव तोपर्यंत दुःखी राहतो, संसारी राहतो, मुक्त होऊ शकत नाही. म्हणा दोन ओळी परत. जो योगन की चपलाई ताते वे आश्रव भाई, बुद्धिवंत तिने निरवेरे. सांग अर्थ. जी योगांची चपलता आहे म्हणजे चंचलता आहे, हां हां, आणि मधलं राहिलं की हां दुःखकारी आहेत. म्हणजे जोपर्यंत कर्मांचा आश्रव चालणार तोपर्यंत दुःख संपणार नाही. म्हणून वाक्य लिहायचं काय, जिथं जिथं आश्रव आहे तिथं तिथं दुःख आहे. लिहा. जिथं जिथं आश्रव आहे तिथं तिथं संसार आहे. जिथं जिथं आश्रव आहे तिथं तिथं लिह, तेवढं तर लिह. म्हणजे त्यांचा अविनाभाव संबंध आहे. म्हणून म्हणलं आश्रवाला दुःखकारी आहेत. जोपर्यंत त्यांच्या मध्ये फसलेला आहे जीव तोपर्यंत तो सुखी होऊ शकत नाही. मला सांगा, अरिहंतांना आश्रव आहेत का? अरिहंत भगवान आहेत ना, तर त्यांना सुद्धा आश्रव असतात. कुठले आश्रव असतात? हेच सांगितलं, साता किंवा असाता पैकी एकाचा आश्रव चालू असतो. म्हणजे पण त्यांचे कर्म आपल्यासारखे नाही आहेत. का? कारण आपल्याजवळ मोह आहे, तो त्यांच्याजवळ नाही आहे. मग जरी कर्म आले तरी सुद्धा एका समयासाठी येतात आणि दुसऱ्या समयाला निघून जातात. त्यामुळे ते त्यांच्याजवळ राहत नाहीत, तर त्रास नाही देऊ शकत. पण आपल्याजवळ आलेले कर्म आपण दुसरा दरवाजा बंद करून टाकतो, त्यामुळे बाहेरच जाऊ शकत नाही. म्हणजे पाहिजे म्हणता ना तुम्ही जे काय, तर त्याची सोडायची तयारी नसते आपल्याला. त्यामुळं ज्ञानावरण कर्म येतं तर ते नष्ट करायला काय करायला पाहिजे? दर्शनावरण कर्म येतं, आयु कर्म येतं, हे सगळे 8 कर्म येतात आपल्याजवळ. ते कसे नष्ट होणार, कसे त्यांना दूर करायचे? फक्त आश्रव करायचंच काम चाललंय आपलं अनेक भावापासून. संवर नाही, निर्जरा नाही. संवर म्हणजे कर्मांचं येणं थांबणं, त्याला म्हणायचं संवर. मग जे आत यायला लागले त्यांना बाहेर काढायला पाहिजे ना. ते तर काय उपायच करत नाही आपण. ते कशाने बाहेर जाणार? काय जे पण आजपर्यंत केलेले पाप आहेत, विपरीत परिणाम आहेत, त्यांच्या निमित्त जे कर्म आलेत ते कसे बाहेर जाणार? आपाजी काय मी विचारले, तुम्ही सांगायचं उत्तर. कसं करायचं? होय, त्याच्यासाठी त्या ज्ञानपूर्वक करायला पाहिजे. नाही तर काय तर नियम देऊन ठेवलाय, काय कळतंय का नाही, नाहीतर असं उगीच जबरदस्ती केले, असल्या परिणामांनी केलं तर उपयोग नाही बरं का. आणि मी काय तुम्हाला दिलेला नाही, तुमचं तुम्ही घेतलेलं आहे. मी माझे हात वर करून रिकामी, कारण आपलं मार्गदर्शन करायचं कार्य आहे. तुम्ही घ्यायचं का नाही घ्यायचं, तुम्हाला पडायचं का नाही, त्यात तुमचं आहे ते. तर मी काय सांगत होते, म्हणून जर ते येणारे कर्म थांबले नाही तर निर्जरा कशी होणार, आणि निर्जरा केले नाही तर संपणार कसे? म्हणून सांगितलं की कर्मांचा आश्रव चालू आहे तर त्याच्यासाठी ते द्वार बंद करावं लागतं. आणि मग त्याच्या निमित्तात ते कसं होणार? ते दार बंद कधी होणार? त्यासाठी उपाय आहे शुद्धात्मानुभूती. त्याच्याशिवाय दुसरा उपाय नाही. म्हणून सांगितलं की आश्रव हे कसे आहेत? दुःखकार आहेत. आणि त्याच्यापासून जो बुद्धिमान असतो ना, तो दूर राहण्याचा प्रयत्न करतो. ह्याच्या सांग खुलासा. कोण दूर राहण्याचा प्रयत्न करतो? कोण? तो असतो ना, जो बुद्धिमान असतो ना, तो त्या आश्रवापासून दूर राहायचा प्रयत्न करतो. तो मी नव्हेच. काय म्हणले? आश्रव कशाला म्हणायचो? कुठे येणे? घरी. कुठे येतात कर्म? आशा काकी
किती कर्म घेऊन आलाय सांगा बरोबर. म्हणजे भवाभवातून घेऊन आलोय गोळा करून एवढे कर्म, तर ते कुठं जाऊन फेडणार, कुठं नष्ट करणार, ते यायचे कसे थांबणार हे सांगालोय आम्ही. आश्रव कसा करायचा नाही, कसा थांबवायचा हे शिकायचंय. चालू तर कोण शिकवलं तुम्हाला कर्म आणायला, कर्म गोळा करायला कोण शिकवलं? ओम. कोणी नाही. आणि मग कसं काय गोळा केलं बरं? पैसे गोळा करायला कोण शिकवलं सांग की. मग त्यांनीच शिकवलं. काय स्वयं कसे करायचं धंदा, कसं करायचं व्यापार, हे सगळं शिकवणारं कोण? हे आपण न सांगता शिकतो कला. मग तसं सांगितलं की इथं ज्यांच्या सहवासात राहतो ना त्यांचे परिणाम आपण शिकतो. बरोबर आहे. काय नाव तुझं? हां, शिकतो का नाही सांग. मम्मी कसं ड्रेस घालती, मम्मी कसं हेअरस्टाईल करते, कोण शिकवतं आपल्याला? कोण शिकवतं? हे न सांगता शिकतो. मग त्यासाठी आम्हांकडे राहिलो ना जर, तर मग त्यांनी कसं राहतात, त्यांची कशी चर्या, हे पण न सांगता शिकतो. म्हणून त्यांच्या सहवासात राहायचं असतं जरासं. तर आश्रव म्हणजे कर्मांचं येणं. मग ते कर्म येण्याचं द्वार काय काय आहे, कशाच्या द्वारे, तर हे आपले परिणाम आहेत हे सांगितलं. म्हणून ते पुण्यरूप असू देत किंवा पापरूप असू देत, दोन्ही प्रकारचे पण कर्म दुःखकारीच आहेत. कारण आश्रव सांगितले ना त्यांनी, त्यात भेद केला नाही आहे की शुभ आहेत ते चांगले आणि नीट सांगा, शुभकर्म चांगले का नाही? अनुभया, शुभकर्म चांगले की वाईट? सरक इकडं. कुठले पाहिजे सांगा, माझ्याकडे सगळे आहेत. काय काय देऊ? असं घ्या. शुभकर्म कर्मच आहेत. ते तुम्हाला बेडी म्हणलं ना, मागच्या वेळी सांगितलं होतं. बेडी कसली असती? सोन्याची असती. बांधायची का पायात? चांगली असती ना सोन्याची बेडी म्हणल्यावर. तुम्ही गळ्यात घालता, त्यांनी पायात घातली आहे. काय कुठली घालायची? एकाने लोखंडाची घातली, एकाने सोन्याची घातली. मग लोखंडाची बेडी म्हणजे शुभकर्म आहे, त्याच्या मागं चोर लागतात. आणि नाही सॉरी, सोन्याच्या बेडीच्या मागे लागतात. आणि लोखंडाच्या बेडीच्या, ते पण बेडीच आहे म्हणजे परतंत्रताच आहे. म्हणून जोपर्यंत त्या कर्मांमध्ये अडकून राहणार तोपर्यंत दुःख आहे, तोपर्यंत संसार आहे. म्हणून काय सांगितलं की एक हत्ती असतो, मोठाच्या मोठा हत्ती, एकदम बलाढ्य हत्ती असतो. आणि तिथून एक मनुष्य चाललेला असतो, तर त्यांनी पाहिलं त्याला बांधलेलं नसतं त्या हत्तीला. मग त्यांनी विचारलं, आणि त्या समोर एक छोटा हत्ती असतो, त्याला दोरीनी बांधून त्या झाडाला टाईट बांधून ठेवलेलं असतं. कोणाची शक्ती जास्त आहे, मोठ्याची का छोट्याची? हत्ती त्या हत्तीचा शेवटी, दोघांची पण शक्ती जास्तच असती. मग त्या मनुष्याने विचारलं, म्हणले तुम्ही मोठ्या हत्तीला का नाही बांधलं, छोट्याला का बांधलंय? ते तर उलट कोमल नाजूक आत्ता आत्ता जन्मलेलं. स्वयं उत्तर दे. हत्ती बांधतात माहित आहे का? तर ते बांधले होते त्याला. मग त्यांनी विचारलं का, आणि मोठ्याला का नाही बांधलं? मग त्यांनी सांगितलं की जेव्हा हा छोटा होता ना तेव्हा त्याला पण बांधलं होतं, मग आता का नाही बांधलं? मग त्यांनी सांगितलं की जेव्हा ह्याला आणलं होतं ना पहिल्यांदा जंगलमधनं, तेव्हा त्याला दोरीनी बांधलं, आणि दोरीनी किंवा साखळ्यांनी म्हणा, आणि बांधून ते ठेवलं. तर तेव्हा त्यांनी तोडायचा ओढायचा खूप प्रयत्न केला, पण ते तुटलं नाही. त्यांनी एक लिमिटपर्यंत रोज ट्राय करत होता, पण त्याच्याच्यानी झालं नाही. म्हटल्यावर आता त्यांनी काय केलं, सोडून दिलं. काय? ते तोडण्याचा प्रयत्न सोडून दिला. आणि आता तो जसंच्या तसा आहे ना तसा राहतो. मग एक लिमिटच्या नंतर म्हणजे आता हा काय झालाय, मोठा हत्ती मला बांधलेला आहे. तर त्यांनी काय केलं होतं माहिती का? हुशार असतात लोक, ते काय करतात, साखळ्या फक्त पायात होत्या, त्याच्या बांधलेल्या नव्हत्या, फ्री साखळ्या. बांधला होता का नव्हता सांगतो? हा, म्हणजे सांगायचं बांधला होताच. जसं म्हणलं ना, त्या गाईच्या पिल्लाला जर न्यायचं असेल, गाईला जर न्यायचं असेल कुठं इकडून तिकडंपर्यंत, तर तिने काय करतात, गाईच्या गळ्यात दोरी बांधत नाहीत, त्या वासराला दोरी बांधून घेऊन जातात. त्याच्या मागं गाय कोण बांधलं सांग गाईला? हा, म्हणजे बांधला आहे की नाही? तुम्हाला दिसतंय की बाहेरून तर काय बांधलेलं नाही आहे, पण
त्याला म्हणायचं बंधन, त्याला म्हणायचं कर्मांचा आश्रव, त्याला म्हणायचं संसार, त्याला म्हणायचं दुःख. मग असं सगळ्या प्रकारांनी आपण त्याच्यात अडकलं गेलोय. जसं तो हत्ती ह्या विचारात आहे की मला बांधलेलंच आहे, जरी बांधलेलं नाही आहे तरी सुद्धा स्वतःहून बांधून घेतलंय त्यांनी त्याला. आणि त्याच्यामुळं मग असं प्रत्येक ठिकाणी आपलं चालू असतं. मग असं म्हणून सांगितलं की हे पुण्य आणि पाप परिणाम आहेत, ते तुम्हाला त्रास देणारे आहेत, ते कर्म आहेत, ते भाव आहेत जीवाचे, ते त्रास देणार आहेत. कर्म निर्दोष असतात बरं का, त्यांना काय करायला जाऊ नका. जे करायचं आहे ना तुम्हाला इथं करायचं आहे. तर एक मनुष्य होता आणि तो गेला गुरूंकडं, एका तपस्वींकडं, आणि त्यांना विचारला, म्हणला मला सुख पाहिजे, मला इतकी टेन्शन आहेत, म्हणला काय अनुभव आहे, काय व्याप आहे मागं, इतकं कामं असते, जरा पण शांती नाही. म्हणला एक काय तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला गेलो की दुसरं चालू झालेलं असतं, दुसरं सॉल्व्ह केलं की हो म्हणा असतात की आयुष्यात आता संसारामध्ये सगळ्याच्या हेच चालू आहे. मग तो म्हणला मला ह्याच्यातनं बाहेर पडायचं आहे किंवा मला सुखी व्हायचं आहे, मला मी कसं त्याला फेस करू, कसं स्ट्रगल करू तिथं. मग त्यावेळेस त्या तपस्वींनी सांगितलं मी तुला उत्तर देतो पण उद्या. म्हणलं आज तुला मी सांगतो ते काम करायचं आहे. मग बरं म्हणलं ते. आणि त्यांनी सांगितलं की माझं मागं एक काय म्हणायचं, तबेला नाही दुसरं काय म्हणायचं, उंट असते त्याच्याकडं, उंटाचं काय म्हणायचं समजून घ्या. उंटाचं ठेवायची त्यांच्याकडं स्थान होतं ते एक, आणि त्याच्याकडं 100 उंट होती त्या तपस्वी कोण असतील ना त्यांच्या आश्रममध्ये. तर ते 100 उंट त्यांची तुला आज रात्री 1 दिवसासाठी निगराणी ठेवायची आहे, आणि तोपर्यंत नाही झोपायचं जोपर्यंत ते सगळे उंट नाही झोपले. बरं म्हणला. आणि मग त्याला काय वाटलं आता लय तर 11, 12, 1 सगळे झोपणारच की. म्हणला असं किती रात्रभर जागणार आहेत. तर म्हणले सगळे उंट झोपल्याशिवाय झोपायचं नाही कंडिशन होती. ते गेला जाऊन बसला तिथं. मग आपलं ते उंटांचे गप्पा चालले असतील, आणि एक झालं की एक आपलं ते चाललं होतं, एक बसतंय तर 4 उभारलेलेच होते. म्हटल्यावर मग ते आत्ता बसतील, आत्ता झोपतील. मग ते काय झालं 12 वाजले, 1 वाजले, हळूहळू सगळे बसले बरं का खाली. पण एक बसलं की दुसरं उभारलेलं असतंय, ते दुसरं बसलं की तिसरं उभारलेलं असतंय. मग आता ते काय करून त्यांना झोपवणार बसवणार. ते आपलं वाट बघते की आत्ता बसतील. ते रात्रभर बिचारा झोपलंच नाही. कोण उंट नव्हे तो स्वतःच. आणि मग सकाळी अशा मोठ्या डोळ्यांनी गेला गुरूंकडं, आणि गुरूंनी विचारलं झाली का झोप रात्री. म्हटलं कसलं झोपता, ते एक बी उंट झोपायला तयार नाही, त्यांना काही कामं नाही धंदे नाहीत, आपलं झोपावे चांगलं. नाही झोपले म्हणला तो, ते झोपले नाहीत म्हणून मी पण नाही झोपू शकलो. मग त्यांनी विचारलं का असं. मग त्यांनी सांगितलं एक झोपलं की दुसरं उठत होतं, दुसरं उठलं की तिसरं झोपत नाही, उलट झालं. समजून घ्या की असं एक पण असं वेळ नाही आली, एक समय सुद्धा असं नाही आला की सगळे उंट बसलेत झोपलेत, असं एक ना एक जागा असायचंच. त्यामुळं मला जागरण करावं लागलं. मग त्यावेळेस तपस्वींनी काय सांगितलं त्याच्यावरून, म्हणले संसार पण असाच आहे. तुम्ही एक संकट आलं, एक काहीतरी प्रॉब्लेम आलं म्हणून त्याला नाश करायला गेला तर ते शमेल, पण दुसरं प्रॉब्लेम तोपर्यंत उभा असतंच. म्हणून तुम्ही कोणाला नाश केल्यावर मग सुखी होणार, मग धर्म करणार, हे बुद्धी आपली चुकीची आहे. म्हणून आसरव तर निरंतर चालू आहेत तुम्हाला. त्या आसरवाला रोखणार कसं, त्याचं द्वार एकच आहे, ध्यान. सगळं काम करा तुम्ही, काम सोडा म्हणत नाहीत. काम करत असताना पण मी काम करणारा नाही आहे, जाणणार आहे हे चिंतन करू शकतो, अनुभव करू शकतो. जेवढा वेळ अनुभव करणार तेवढा वेळ निराश्रव, आणि नाहीतर मग प्रतिसमयाला आश्रव चालू आहे. आणि जोपर्यंत आश्रव आहे तोपर्यंत भलेही ते अरिहंत आहे तरी सुद्धा तोपर्यंत संसारी आहे जीव, तोपर्यंत दुःखी आहे. मग संसार संपवायचा का नाही. कोण हो म्हणेल त्याला इथनं सोडणार नाही. संसार संपवायचा आहे का स्वयं, अजून सुरू करायचं म्हण की. अजून सुरूच केला नाही, आत्ता अजून आमच्याकडे बघणार लोक. ओम आता माझी बारी असं म्हणला का. संसार जे करणार ना त्याला दुःखाचं पहिल्यांदा स्वागत करावं लागतं, नंतर सुख. म्हणून ते शुगर कोटेड म्हणतात ना अम्मा, क्विनीन शुगर कोटेड असते ना, तर ते खायला छान लागतं पण कडू असतं ते. कधी त्याच्यावरचं कोटिंग काढून खाऊन बघा. त्यामुळे तसं आहे हे पण. संसारात प्रवेश करायचं म्हणजे किती दुःख आहे, अनुभव सांगा.
सगळ्यांना सांगायचं पुढच्यांना तुम्ही करू नका लग्न बाबांनो म्हणून. म्हणा कोण ऐकते माझं. म्हणजे एकाला पुढच्याला ठेस तर मागचं शाणा व्हायला पाहिजे. काय समीक्षा सांग मी लग्न करणार म्हणती का बिचारी. कारण लग्न म्हणजे दुःख आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला पडायचं नसेल, सुखी व्हायचं असेल तर धर्माची जोड पाहिजे. जे सगळं करता त्याच्यामध्ये सुद्धा अनुभव हा करायचा प्रयत्न की मी या सगळ्यापासून भिन्न आहे. मग त्यासाठी आमच्या पोरांनी नियम केलाय. आता सांगावं काय केलाय. दिवसभरामध्ये 1 तास मी मोबाईल वापरणार नाही. सोपं आहे का अवघड आहे. 10 दिवस उपासाचा नियम सांगितले नाही. सोपं आहे का अवघड आहे. अनुभवाचं दुकान बंद पडायचं. स्वयं चालतंय का. 1 तास दिवसभरात कधी पण फक्त इंटेन्शनली नियम करून की मी एवढा 1 तासभर ओम असं करतो का असं करतो गोल गोल. ईशान चल म्हण. झोप रात्री म्हणलेच नाही मी, म्हणूनच सगळे असलेच चतुर आहेत. रात्री नाही म्हणले, दिवसा म्हणले. म्हणून दिवसा झोपा मला माहित नाही, पण त्या झोपलेल्या वेळेमध्ये मी 1 तास वापरणार नाही हे नियम करा. म्हणजे तर झोपाल बिचारे लोक. तुम्ही रात्री पण झोपत नाही मला माहित आहे, ते घेऊन बसतात. तेवढ्या निमित्त तरी आश्रव थांबले. आपले सगळे डोळे कान नाक सगळं चाललंय त्याच्या मागं. आपला वेळ चाललाय, आपलं ज्ञान चाललंय, आपलं आयुष्य चाललंय. कुठं कळतंय. करा की आम्हाला काय माहित नाही म्हणून सांगाले ना. ते नियम केल्यावर कदाचित झोपतील पोरं, नाही तर झोपणार सुद्धा नाही आहेत. तेवढ्या जाऊ दे, स्वाध्याय करा, ध्यान करा. चालतंय का समीक्षा. 1 तास फक्त 1 तास. 2 म्हणली तरी चालते मला. हा ना. चला म्हणा, हात जोडा. जोड की भैया. भैया चला तुमचा पहिला नंबर. कसं करू विचारलं का मला नाही माहिती. कसं पाळायचं तुमच्यावर आहे. फक्त मी आपलं तुम्हाला सांगायचं काम करणार आहे. अशा का की 6 तास चालतंय की आपल्याला काय अवघड आहे. ज्याला जेवढं शक्य आहे तेवढं करा. त्याच्या निमित्तात आपला आश्रव थांबणार आहे. इतका भयंकर आश्रव आहे त्याच्या निमित्तात. कारण लोक काय करतात माहिती का. असं बघितलं मी अनेकांना. पूजेला येतात, तिथं प्रक्षाळला येतात समजा, किंवा काय जे काही धर्मकार्यात विधानाला बसणार तुम्ही, तिथं यात्रेला जाणार, तिथं सुद्धा ओढ अशी असती ना बाहेर जाऊन पटकन फोन कधी बघू, नाही तर तिथं बसून पण बघणारे असतात पठ्ठे माहीत आहेत. म्हणजे अर्घ्य चढवणार तर तोपर्यंत सुद्धा दम नाही की काय कोणाचा फोन वाजलाय, मेसेज आलाय, त्याच्याकडेच लक्ष आहे सगळं. म्हणजे काय करतोय मंदिरात बसून पण आपण पापच करतोय, काय पुण्य केलं. म्हणून तेवढं तरी निर्विकल्पता की नियम केलाय मी हे वापरणार नाही, वापरायला चालणार नाहीये मला आता. एवढ्या निमित्तात तुम्हाला पुण्याचा आश्रव होणार आहे. ते पण नकोय खरं, पण जाऊ देत. पापापेक्षा काय म्हणते दगडापेक्षा वीट मऊ म्हणा. सगळ्या दोषांचं प्रायश्चित्त म्हणून मी 4 महिने चातुर्मास चालते ना. बघ आत्या बघ, बरं झालं ते नव्हते तू घेताना नियम. 4 महिने मी दिवसभरात कधी पण 1 तास फक्त संकल्प करून करा की मी एवढा 1 तास बन. नाही तर असं नाही सकाळी 5 मिनिटं झाले होते आताची 10 मिनिटं असलं नको बरं का. ते काय म्हणते ते धर्मामध्ये मायाचारी नको. काय सकाळी 15 मिनिटं झाले होते आता अर्धा तास झाला म्हणजे झालं. हां बरं जाऊ देत, सगळ्याला मोकळीक तुम्हाला. 1 तासभर मी मोबाईल वापरणार नाही. ते उगीच आपलं घालायचं कंसामध्ये धर्मासाठी वगैरे वगैरे, पण ते माहिती आहे मला धर्म नसतो करत तेवढ्या वेळात. तुम्ही धर्म म्हणून ध्यान करा, स्वाध्याय म्हणून शास्त्र घेऊन वाचा हातात, तर जास्त धर्म घडेल. खरं ते मोबाईलच्या निमित्तात धर्म घडत नसतोच. हो म्हणा ओम. मागं सांगितलं होतं ना, एक जण मुलगी होती आणि ती काहीतरी असंच 10वी 12वी झाली असेल, सोलापूरमध्ये भेटली होती. तर तिला विचारलं कशाला लागतं आपल्याला फोन, अजून घरात राहतोय आपण शिकतोय, बाबा बाहेर राहायला गेलो वगैरे तर वेगळी गोष्ट आहे. म्हटलं घरात कशाला लागतो आपल्याला फोन, तर ती म्हणली मी धर्मासाठी वापरते. म्हटलं खरं खरं सांग किती धर्म करतो त्याच्यावरून. ते म्हणायचं की धर्मासाठी म्हणून, पण 1 तास सुद्धा नसतो धर्माला, 23 तास सगळे आपलेच. म्हणजे ते धर्माचं साधन नाही आहे. उगीच ते ज्याला ऐकायला येत नाही, जायला येत नाही कुठं, किंवा
शास्त्र घेऊन वाचत नाहीत, त्यांच्यासाठी डोळ्याला कमी दिसते, ऐकायला येत नाही, ते वापरून कदाचित करतील धर्म तर जाऊ देत. आपल्याला आहे ना सगळं, शास्त्र आहे, ऐकायला तिथं सांगणारे आहेत, देव आहेत, गुरु आहेत, सगळं आहे म्हणल्यावर उलट त्याचा लाभ घ्यायला पाहिजे आपण. काय ईशान यायला लागला आता आमच्याकडं, माहिती आहे का? फक्त 2 दिवस येते, 4 दिवस गायब झालेला असते. पण हां, तुम्ही मोबाईल वापरणार नाही एवढंच आम्हाला पाहिजे. तुम्ही काय पण करा त्या वेळेमध्ये. टी व्ही बघत बसू नका म्हणून लगेच, नाही तर ते काय झालं मग, दरीतनं निघाला आणि काय आगीतनं गेला आणि फुपाट्यात पडला, असंच झालं परत. म्हणजे सगळ्याच्या निमित्तात परत आश्रव होऊ नये, तेवढ्या निमित्तात जाऊ दे, धर्म घडू दे किंवा तुमचं काय असेल ते कार्य करा, चालतंय, पण त्याच्या निमित्तात आश्रव तरी थांबावा ह्याच्यासाठी. आणि ते आपल्यासाठी चांगलं आहे. नाहीतर आज सगळे रोग बघायला लागलोय सगळ्यांना, त्याच्या निमित्तातच किती रोग आहेत. हो ना भैया? असं एक लावायचं तिथं तुमच्या दुकानातच, मोबाईलने रोग होतात तरी पण मी मोबाईल विकणार आहे. कोण गिऱ्हाईक कमी होणार नाही तुमचं. यांनी सांगून खपवतात म्हणून जास्त खपलं का? म्हणजे लोक आज विष वाटलं तरी पण घ्यायला तयार आहेत लोकांना. म्हणजे इतके आंधळे झालोय आपण त्याच्या मागं. पण आश्रव हे नियमाने दुःखकारीच असतात. त्याच्या निमित्तात आपल्याला कसलेही भोग भोगायला नकोत पुन्हा. डोळे गेले तर काय होणार आहे हो उद्या अवस्था. म्हणजे एका ह्यांनी सांगितलं, एक कोण होते, कोणीतरी फिल्म स्टार असं कोणतरी होते, आणि ते गेले होते ब्लाइंड स्कूलमध्ये भेट द्यायला, आणि तिथं त्यांचं लेक्चर होतं असं काहीतरी. आणि मग तिथल्या सगळ्या मुलांना बघून वगैरे सगळे ते जन्मजात आंधळे, आणि मग काय दिसत नाही, काय कलर माहीत आहे का, काय तुम्हाला जग माहीत आहे, काय माहीत आहे. आणि असे ती सगळे मुलं आणि त्यांचं लाईफ बघितल्यावर त्यांनी एवढं चांगलं स्पीच दिलं त्यांना सगळ्यांना, की तुम्ही आज डोळे नाही आहेत तर तुम्हाला असं जीवन दुःखमय वाटतंय, पण डोळे असणारे आज किती वापर करतायत त्याचा चांगला. सगळे डोळे घालवायच्या मार्गाला चाललेत. म्हणजे तुमच्या शाळेमध्ये भरती होणार आहेत अनेक जण. असं इतरांना सांगितलं की आपल्याला जर मिळालेत ते अवयव चांगले तर त्याचा चांगला वापर करा. नाहीतर मग एक एक अवयव असे जे तुम्ही योग्य वापर नाही करणार, ते अवयव सहज निघून जातात असे आपल्यापासून. पुढच्या भवामध्ये डोळे मिळणार नाहीत. म्हणजे किती इंद्रिय झालो? डोळे मिळणार नाहीत म्हणजे किती इंद्रिय झालो? किती इंद्रिय झालो भैया? नसते बाबा. कसं असते माहिती का? स्पर्शनेंद्रिय, रसनेंद्रिय, घ्राणेंद्रिय, चक्षुइंद्रिय आणि कर्णेंद्रिय क्रमाने असणार. नाही, डोळे नाही आहेत आणि कान आहे असं होत नसतं. ज्याच्याजवळ डोळे नाहीत ना त्याला कान पण नसतं. ज्याच्याजवळ त्वचा नाही ना ते जीवच नसतं. जाऊ दे. म्हणजे ज्याला घ्राणेंद्रिय नाही आहे त्याला चक्षु पण नसणार, कर्ण पण नसणार. असे हे सगळे जोड आहेत. म्हणजे ज्याला एक इंद्रिय असणार तर स्पर्शनेंद्रियच असणार, 2 इंद्रिय असणार तर स्पर्शनेंद्रिय घ्राणेंद्रियच असणार. म्हणजे कोण असतं 2 इंद्रिय? 2 इंद्रिय कोण असतं? आळी असते किंवा शंख असतं, स्नेल वगैरे तुम्ही म्हणता, किंवा ते काय म्हणायचं, काय म्हणायचं त्याला, अर्थवर्म वगैरे तसले असतात ना, गोम वगैरे, गांडूळ. हा, हे गोम नाही, गांडूळ वगैरे, हे सगळे 2 इंद्रिय जीव. तर त्यांना 2च इंद्रिय असतात. कुठले? स्पर्शनेंद्रिय आणि रसनेंद्रिय, हे 2च इंद्रिय असतात. त्यांना घ्राणेंद्रिय नाही आहे, चक्षुइंद्रिय नाही, कर्णेंद्रिय नाही आहे. त्रिइंद्रिय जीव कुठले आहेत का तुमच्या घरात? 3 इंद्रिय जीव कुठले? मुंगी. आणि ढेकूण असतो, 3 इंद्रिय असतो. अजून मुंगळा, मुंगी, मुंग्यांच्या सगळ्या जाती त्याच्यातच. ते परवा हिंदीवाले आले होते हो इथं, आणि त्यांना सांगायचं होतं मुंगी, त्या बिचाऱ्यांना मुंगी कळना म्हणल्यावर काय म्हटलं रे त्यांनी? म्हटलं समजून घ्या, त्या मुंग्यांच्या सगळ्या जाती 3 इंद्रिय जीव आहेत, ज्यांना की न चक्षु असतं न कर्ण असतं, फक्त 3 इंद्रिय असणार. कुठले 3? स्पर्शनेंद्रिय, रसनेंद्रिय आणि घ्राणेंद्रिय. म्हणजे अशा जीवांमध्ये जन्मणार आपण जर डोळ्याचा वापर नीट नाही केला तर तुमच्याच घरात, तुमच्याच मोबाईलला मुंग्या लागतील. म्हणजे ते मोबाईल सोडायचे भाव नव्हते ना, मग ते मरून कुठं जाणार? त्याच्यामध्येच अडकणार. म्हणून सांगितलं एकतर, आणि ज्या गोष्टीची आसक्ती करतो ना
त्या गोष्टीमध्ये अडकून बसतो. जसं आपलं घर आपल्याला प्रिय आहे म्हटलं ना, तर मेल्यावर परत त्याच घरामध्ये फिरत राहणार वेगळ्या वेगळ्या शरीर धारण करून. जसं तुमच्या घरात किती जण राहता? स्वयं किती जण राहता? समीक्षा मोज बघू, किती जण राहता तुमच्या घरात? संगीता ताई आहे का? चौघच म्हणते. तेच सांगाले, इतके जण आहेत ना घरात तुमच्या, तुम्हाला माहित नाही. जसं की द्या उदाहरण तुम्हीच. कोण कोण आहे घरात? सगळे पाल, झुरळ, मुंग्यान हे सगळे तुमच्या घरातले आहेत. तुम्हाला काय माहिती? तुमच्या आधी त्यांचं घर आहे ते. कारण बांधल्यावर ते पहिला शिरलेतात तुमच्या आधी. तर ते जर आपण त्या घराची आसक्ती केली तर ते घर सोडू शकणार नाही. तिथंच पुन्हा जन्ममरण करत राहणार वेगळ्या वेगळ्या पर्यायात. म्हणून सांगितलं, असले भाव नको, असले आश्रव नको, कुठल्या वस्तूची आसक्ती नको अशी. तर मी काय सांगत होते, त्रिंद्रिय जीव. चतुरिंद्रिय कोण असतात? भुंगा, डास, लाईटचे किडे असतात ते. अजून सांगा अजून. फुलपाखरू म्हणा, कॉक्रोच म्हणा, हे सगळे चतुरिंद्रिय जीव जे छोटे छोटे आहेत, उडणारे आहेत, पण छोटे किडे वगैरे असे जे काही असतात त्यांना म्हणायचं चतुरिंद्रिय जीव. त्यांना कुठलं इंद्रिय नाही आहे. कुठलं इंद्रिय आहे? स्पर्शेंद्रिय, रसनेंद्रिय, बोल भैया, घ्राणेंद्रिय आणि चक्षुइंद्रिय आहेत. म्हणून असतं ना, डास त्याला डोळे असतात, कान नसतात. ते गाणं म्हणतं पण त्यालाच ऐकू येत नाही. तुम्हाला ऐकवायसाठी तुमच्या कानापाशी येते आणि गाणं ऐकवते आणि झोपवते छान. मग त्याचं काम करते ते. तसं कर्णेंद्रिय कोणाला मिळतं? जे त्याचा योग्य वापर करतात त्यांना. आणि ज्यांनी त्याच्याद्वारे जर धर्मकथा ऐकणार नाही, जर आपण त्याच्याद्वारे चांगल्या गोष्टी काय म्हणायचं ट्रान्सफर शेअर करणार नाही एकमेकांना, तर ते इंद्रिय राहत नाही किंवा त्या इंद्रियाचं काम बंद होतं. काय बहिरे का होतात लोक? ह्याच कारणाने. म्हणून परवा सांगितलं होतं, सांग रे उदाहरण, त्या बायकोचं आणि नवऱ्याचं. नवरा बायको असतात आणि एका स्पीचला गेलेले असतात, एका कॉन्फरन्समध्ये. तर तिथं एका मोटिवेशनल स्पीकर असतो तो, आणि त्यांनी सांगितलं की म्हणले सगळ्यांचं कौतुक करायला शिका, म्हणजे त्याच्याने तुम्हाला लाभ होईल, तुम्हाला आनंद मिळेल, प्रसन्नता मिळेल. तर तो एक नवीन जोडपे बसले होते म्हणले समोर. नवीन जोडपं का नाही आलं तुमच्याबरोबर? त्यांनाच सांगितलं असतं मी. तर ते जोडपे समोर बसले होते, त्यांना ते वाक्य खटकलं बरं का. आणि मग स्पीच संपली, सगळेजण गेले, त्यांनी आपल्या बायकोंना बाहेर पाठवलं. आणि त्यातला एक मुलगा जवळ येऊन म्हटला त्या स्पीकरला, म्हटला की तुमचं बाकीचं सगळं पटलं म्हटला, पण कौतुक करा आहे आणि कोणाचं कौतुक करा सांगितलं त्यांनी. म्हटले जाऊ दे, बाहेरच्या कोणाचं सोडा, घरातल्यांपासून सुरू करा. तुमची बायको, तुमची आई वडील, तुमचे मुलं, ह्यांचं कौतुक करा. करतो का? कौतुक करा, बघा तुम्हाला फरक जाणवणार. एका शब्दाने म्हणतो का आपण कोणाला घरामध्ये, तू हे केलं बेस्ट झालं बरं का, मस्त झालं, बघा असं सगळं घरच बदलून जाणार. मला माहित नाही सगळ्यांच्या घरात काय असतं, खरंच असतं हो. म्हणता का तुम्ही कधी असं? खरं खरं सांगा, एका शब्दाने कधी म्हणलोय आपण? नवऱ्याला म्हणलंय, नवऱ्याला म्हणलंय, आपल्या पोरांना म्हणलंय. काय कोमल भाभी ते म्हणतात ना, तुम्ही म्हणता का विचारायला लागले हो. सासूबाई चांगले आहेत किती सांगता सांगा. पोरगी चांगली आहे, पोरगी म्हणती का मम्मी चांगली आहे. असं एका शब्दाने आपण कौतुक करायला शिका. बरं जाऊ देत. त्यांनी काय सांगितलं, कोणाचं नाही तर घरातल्यांपासून सुरू करा. तो म्हणला मला बाकीचं सगळं पटलं, पण बायकोचं कौतुक करा म्हणू नका. म्हणला का असं का, काय बिनसलं का? म्हणला आत्ता तर नवीन झालंय सगळं दिसतंय तुमचं. नाही म्हणला, मी मोप कौतुक करत म्हणला, पण तिला ऐकायलाच येत नाही. आता काय करायचं? म्हटल्यावर ते म्हटलं एवढं काय त्याच्यामध्ये, जाऊन दाखव, दवाखान्यात दाखव, तिची ट्रीटमेंट करून घे, बघ म्हटला बरं वाटेल, उलटं बदलेल परिस्थिती. मग ठीक आहे म्हटला, विचार करतो. आणि संध्याकाळी अपॉइंटमेंट घेऊन दवाखान्यात गेला ENTच्या. पण एकटाच गेला बिचारा, बायको घरातच. म्हटला ते जाऊन डॉक्टरला म्हटलं माझ्या बायकोला ऐकू येत नाही. मग डॉक्टर म्हटला पेशंट कुठं आहे, मी त्याला चेक केल्याशिवाय कसं सांगणार सगळं काय. नाही म्हटला, तुम्ही मला फक्त इलाज सांगा, मी प्रयत्न करतो आणि मग तुमच्याकडे परत आणतो.
म्हटलं नाही, मी कसं जज कसं करणार ना, किती मोठं सिव्हिअर आहे तिचं डिसीज आहे, तिला किती डिस्टन्सपासून ऐकू येते नाही येत. म्हटलं मी सगळं करून तुम्हाला मेजरमेंट आणून देतो, मी काय करायचं तेवढं सांगा. मग सांगितलं त्यांनी डॉक्टरनी, म्हटलं घरी जा आणि किती डिस्टन्सपर्यंतचं तिला ऐकू येतं येत नाही एवढं काढून घेऊन ये. बरं म्हणला. गेला घरी आणि गेल्यावर बेल मारली. बेल मारल्यावर तो मुलगा उघडला दरवाजा घरातला दुसरा, आणि उघडल्यावर त्यांनी तिथूनच आपलं बघितलं बायको किचनमध्ये स्वयंपाक करत होती. मग तिथून त्यांनी हाक मारून विचारलं काय भाजी केली. बायकोचा रिस्पॉन्सच नाही. म्हणला केस सिरियस आहे. पुढं गेला थोड्या वेळानी, कोचवर जाऊन बसला आणि तिथून विचारलं काय काय ग काय केली स्वयंपाक, काय भाजी केली. तरी पण तिकडून एक नाही दोन नाही. तिथून काय झालं, पुढं त्या किचनच्या दरवाजामध्ये जाऊन उभारला. आता डिस्टन्स काउंट करायचं आहे ना, मग ते जाऊन दरवाजात उभारला, तिथून विचारला. म्हटलं काय भाजी केली. आता तिथून पण काय ऐकू आलं नाही म्हटल्यावर त्या बायकोच्या मागं जाऊन उभारला कानाच्या जवळ. बायकोच्या हातात सगळं माहीत असते, लाटणं होतं बरं का. आणि तिथं जाऊन तो विचारतोय कानामध्ये काय भाजी केली, जोरात ओरडून. आता बायको काय केली सांगा, तलवार फिरवल्यासारखंच ती लाटणं हातात घेऊन फिरवलं. 4 वेळा सांगितले, कळलं नाही का. काय केली भाजी, कारल्याची भाजी केली. 4 वेळा सांगितलं, कळलं नाही का. आता सांगा कोण पेशंट होतं. आता ती कसं संसार करत असणार त्याच्याबरोबर. आता कोणाला न्यायचं दवाखान्यामध्ये. म्हणजे मला म्हणायचं कौतुक करत नाही ना आपण, म्हणून कान जातात आपले. दुसऱ्याचं करत नाही, आपल्याला ऐकायला मिळत नाही. म्हणून म्हटलं सगळ्या आपल्या अवयवांचा उपयोग योग्य करा. जेवढं शक्य आहे तेवढं सगळ्या शरीराच्या द्वारे धर्मामध्ये जुडलं जावं हे प्रयत्न असावा. नाहीतर जितकं पाप घडणार तेवढं शरीरसुद्धा निकामी होणार, सगळे अवयव निकामी होणार. म्हणून त्या शरीराला आपल्या साधनेमध्ये संयमामध्ये जोडा, तर आपल्याला सुख आहे. ओम जाणा. शरीरापासून भिन्न जाणणाऱ्या जीवाला जाणा. मी म्हणजे अशरीरी सिद्ध आहे. पहा या जीवामध्ये पाप नाहीच, पुण्य नाहीच, कर्माश्रव नाहीतच, दुःख नाहीच, संसार नाहीच. शुद्ध आत्मा पहा. सर्वापासून स्वतःला भिन्न जाणा. चेतनात्मा अनादिपासून सुखमयच आहे. एकोहम सुख स्वरूपोहम सिद्धो